नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तुझे आयुष्य खूप चांगले घडणार आहे. तुझ्या आयुष्यातील ते द्वार आता उघडणार आहे. तो दरवाजा जो आजपर्यंत तुझ्यासाठी बंद होता, तुझे सर्व मार्ग बंद होते, आता ते खुले होणार आहेत. हो बाळा, आता खूप मोठी तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आमचे आशीर्वाद, आमचे प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार हो. स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात का? तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गॉड इज सुप्रीम अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे खूप मोठे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण तू आजपर्यंत त्या स्वप्नासाठी खूप कष्ट घेतले आहेस, खूप मेहनत केली आहेस, खूप शत्रूंचा त्रास तू सहन केला आहेस. पण आजपर्यंत तुझे ते स्वप्न पूर्ण झाले नाही. पण बाळा, यापुढे नाही. कारण ब्रह्मांडाच्या शक्तीने आता तुझा हात पकडला आहे ना, मग आता चिंता करू नकोस. आता स्वप्नच काय, सर्व काही तुझ्या आयुष्यामध्ये अशक्य ते शक्य होते की नाही बघ. स्वामी म्हणतात, बाळा, फक्त यापुढे या क्षणापासून मनामध्ये चांगले सकारात्मक विचार आणा. कोणत्याही कार्याची सुरुवात सकारात्मक विचारानेच करा. कारण जेव्हा तुम्ही कुठलेही कार्य नकारात्मक विचाराने करता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हवे तसे यश प्राप्त होत नाही. आणि मग तुम्ही आम्हाला म्हणत बसता की स्वामी माऊली, मी एवढे प्रयत्न करूनही मला यश का नाही प्राप्त होत? कारण बाळा, तुमची त्यामध्ये कष्ट भरपूर असते. पण तुमच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार असतात आणि त्या नकारात्मक विचाराद्वारे जी काही तुम्ही कृती करता ना, त्यामुळे तुम्हाला हवे तसे यश प्राप्त होत नाही. म्हणूनच तुम्हाला जर कुठल्याही कार्यामध्ये उंची प्राप्त करायची असेल, यश प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला नकारात्मक विचार सोडून देऊन मनातील अहंकाराला थारा न देता सकारात्मक विचार मनामध्ये ठेवून ते कार्य पूर्ण करण्याची गरज आहे. हो बाळा, आता त्या शत्रूंची तुला चिंता करण्याची गरज नाही. तुझ्या त्या जवळच्या लोकांवर आता अंधविश्वास ठेवू नकोस. बाळा, यापुढे तू स्वतःची काळजी घे. कारण लोक तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत आहेत. आणि याच तुझ्या स्वभावाने आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. म्हणूनच कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवताना खूप शांतपणे विचार करा की ही व्यक्ती या माझ्या विश्वासाला पात्र आहे की नाही. एकदा आपल्या अंतर्मनामध्ये डोकावून पहा आणि मगच त्या व्यक्तीवर विश्वास ठेवा. तेव्हा जाऊन बाळा, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, माझ्या लाडक्या मुला, तुझ्या संपूर्ण प्रवासात आयुष्यातील आव्हानांना तोंड देताना मी तुझ्या धैर्याचा आणि दृढ निश्चयाचा साक्षीदार आहे. परिस्थिती तुमच्या विरुद्ध कट करत असतानाही तुम्ही कसे पुढे जात आहात हे पाहणे प्रेरणादायी आहे. मला माहीत आहे की कधीकधी प्रवास खूप लांब वाटतो, अडथळे अजिबात नसतात आणि अश्रू कधीच थांबत नाहीत. पण हे जाणून घ्या की या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर मी इथे तुमच्या पाठीशी आहे. मी चिकाटीचा देव आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना बळ देणारा देव आहे. मी तुमच्यासाठी राखून ठेवलेले काही शहाणपण आणि प्रेम मला तुमच्याबरोबर सामायिक करू द्या. संकटांच्या वेळी बोगद्याच्या शेवटी प्रकाश असल्यास लढत राहणे योग्य आहे का, असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की अगदी गडद क्षणांमध्येही माझ्या उपस्थितीचा प्रकाश कधीही कमी होत नाही. देव हा आपला आश्रय आणि सामर्थ्य आहे. संकटात तो नेहमीच मदत करतो. मी तुझा आश्रय आहे, तुझे सुरक्षित आश्रयस्थान आहे आणि वादळाच्या मध्यभागी आहे. चिकाटीचा अर्थ केवळ शौर्याने अडचणींना तोंड देणे असा नाही, तर आपल्या हृदयात आशा जिवंत ठेवणे हे देखील आहे. बोगद्याच्या शेवटी प्रकाश आहे यावर भरोसा ठेवून सर्व हरवलेले दिसत असताना नाही लढत राहणे हे आहे. तुम्ही दररोज दाखवत असलेले सामर्थ्य मला दिसत आहे आणि मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी तुमच्या पाठीशी आहे. मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला साथ देत आहे. मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही थकल्यासारखे आणि निराश होता, जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्यांचे वजन जास्त असते. पण निराशेला तुमच्या हृदयाचा ताबा घेऊ देऊ नका. लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहात.
तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही स्वतःला वाढण्याची आणि मजबूत करण्याची संधी आहे. मला माहीत आहे की जीवनाचा प्रवास कठीण असू शकतो आणि बऱ्याचदा तुमच्यासमोर येणाऱ्या आव्हानांमुळे तुम्ही भारावून जाता. परंतु मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की मी येथे आहे, तुमच्या पाठीशी आहे. प्रत्येक क्षणी तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि टिकवून ठेवतो. कधी कधी आयुष्य एखाद्या डोंगरासारखे वाटू शकते, जे चढण्यासाठी खूप उंच आहे. परंतु हे जाणून घ्या की तुम्ही शिखराकडे टाकलेले प्रत्येक पाऊल तुमच्या विश्वासाची आणि धैर्याची साक्ष आहे. तुम्हाला हे सांत्वन देणारे शब्द सापडतात आणि इतकेच नाही तर आम्ही संकटातही गौरव करतो, हे जाणून की संकटामुळे चिकाटी आणि चारित्र्य आशा निर्माण होते. चिकाटी हा एक मूल्यवान गुण आहे, एक आंतरिक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त करते. जरी सर्व काही तुमच्या विरुद्ध दिसत असले तरीही सर्वात कठीण संकटांना तोंड देत विश्वास आणि आशा जिवंत ठेवण्याची ही क्षमता आहे. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न मी पाहतो आणि तुम्हाला हे कळावे असे मला वाटते की ते माझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. चिकाटी असणे हा केवळ एक गुण नाही, तर तो एक आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही हार न मानण्याचा निर्णय घेता, जेव्हा तुम्ही अडचणींना न जुमानता चालत राहण्याचे निवडता, तेव्हा तुमच्यातील दुःख शक्ती वाढते. ते लक्षात ठेवा. जसे एखाद्या बीजाला फुलण्यासाठी पृथ्वीच्या अंधाराचा सामना करावा लागतो, तसेच मी तुमच्यासाठी जे बनण्याची योजना आखली होती ते बनण्यासाठी तुम्हाला परीक्षांना सामोरे जावे लागेल. तुम्हाला थकवा जाणवू शकतो, निराश होऊ शकतो आणि हार मानण्याचा मोह देखील होऊ शकतो. परंतु मी तुम्हाला निराशेला तुमच्या हृदयावर कब्जा करू देणार नाही असे सांगतो. लक्षात ठेवा, मी येथे आहे. तुझा हात धरून माझ्या प्रेमळ उपस्थितीने तुला बळकट करतो. अगदी क्षणांमध्येही मी कधीही दूर नाही. मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. रात्रीच्या शांततेत तू गाडलेले अश्रू, थकलेल्या मनाने तू कुजबुजलेल्या प्रार्थना मला माहीत आहेत. पण माझ्या प्रिय बाळा, हार मानू नकोस, कारण मी वचन देतो की देव त्यांच्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रू पुसून टाकेल. एक दिवस तुझ्या सर्व वेदनांचे आनंदात रूपांतर होईल. माझ्या कृपेच्या कोमल स्पर्शाने तुझे सर्व अश्रू पुसले जातील. बाळा, जीवनाचा प्रवास चढ उतारांनी सुखदुःखाने भरलेला आहे, परंतु कठीण काळातच तुम्हाला वाढण्याची आणि मजबूत होण्याची संधी मिळते. तुमच्यासमोर येणारा प्रत्येक अडथळा ही शिकण्याची, वाढण्याची आणि एका चांगल्या व्यक्तीमध्ये बदलण्याची संधी असते. संकटाच्या शक्तीला कमी लेखू नका, कारण त्यातूनच तुम्हाला तुमची खरी आंतरिक शक्ती कळते. चिकाटी ही केवळ एक गुणवत्ता नाही जी तुम्ही इतरांना दाखवता, तर ती एक गुणवत्ता आहे जी तुम्ही स्वतःमध्ये जोपासता. तुमच्या निर्धारावर ठाम राहण्याची क्षमता आहे. तुमच्या सभोवतालचे जग कोसळलेले दिसत असतानाही इतर सर्वांनी हार पत्करली तरीही लढत राहण्याचे धैर्य आहे. पुढचा मार्ग कितीही कठीण वाटला तरी हे जाणून घ्या की मी तुझ्याजवळ आहे, तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या पावलांना मार्गदर्शन करत आहे आणि तुमचे हृदय मजबूत करत आहे. बाळा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या समोर येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा बलवान आहात आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांचा सामना करण्यास तुम्ही सक्षम आहात. तुम्ही दररोज करत असलेले प्रयत्न, तुम्ही शांतपणे लढलेल्या लढाया, तुम्ही तुमच्या हृदयात खोलवर रुजवलेली स्वप्ने मी पाहतो आणि मी तुम्हाला जाणीव करून देतो की मी प्रत्येक मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्याबरोबर आहे. बाळा, भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. निराश होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला बळ देईन, मी तुला मदत करेन, मी माझ्या उजव्या हाताने तुला धरीन. लक्षात ठेव की यश हे अनेकदा तुम्ही तुमचे ध्येय किती लवकर साध्य करता यावर मोजले जात नाही, तर तुम्ही किती चिकाटीने त्यांचा पाठपुरावा करता यावरून जातील. तुमचा मार्ग कठीण वाटत असतानाही तुमच्या दृढ निश्चयावर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. तुमची स्वप्ने सोडू नका, तुमच्या आशा सोडू नका, कारण जे शेवटपर्यंत टिकून राहतात त्यांच्यासाठी महान गोष्टी आरक्षित आहेत. प्रिय बाळा, अगदी कठीण क्षणांमध्येही आपण एकटे नाही हे कधीही विसरू नका. मी येथे आहे. तुझा हात धरून तुझ्या पावलांना मार्गदर्शन करतो, तुझ्या हृदयाला बळकट करतो. माझ्यावर विश्वास ठेवा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहेत. माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा.
कारण मला तुमच्यासाठी असलेल्या योजना माहीत आहेत. तुमची भरभराट करण्याच्या योजना आहेत आणि तुम्हाला हानी पोहोचवू नयेत, तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची योजना आहे. हे जाणून घ्या की मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी, तुमच्या चरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुमचे हृदय मजबूत करण्यासाठी तुमच्याजवळ आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. आपल्या स्वतःच्या योग्यतेबद्दल कधीही शंका घेऊ नका. माझ्या प्रेमळ उपस्थितीवर कधीही शंका घेऊ नका. विश्वास आणि धैर्याने पुढे जा. माझ्या लाडक्या बाळा, अगदी कठीण क्षणांमध्येही मी येथे आहे हे जाणून घ्या. तुमचा जय जयकार करत आहे. तुमचा विजय साजरा करत आहे. तुमचे अश्रू कोरडे आहेत. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. जीवनात येणाऱ्या कोणत्याही आव्हानांवर आम्ही एकत्रितपणे मात करू. आयुष्य म्हणजे आव्हाने आणि अडथळ्यांनी भरलेला प्रवास. परंतु हे जाणून घ्या की ही तुमच्यासमोर येणारी प्रत्येक अडचण ही विश्वास आणि सामर्थ्य वाढवण्याची संधी आहे. माझ्या बाळांनो, जेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षांना सामोरे जावे लागते, तेव्हा त्याला शुद्ध आनंद समजा. कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा चिकाटी निर्माण करते. चिकाटीला त्याचे कार्य पूर्ण करू द्या, जेणेकरून तुम्ही प्रौढ आणि पूर्ण व्हाल. कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. प्रत्येक आव्हान ही माझ्याशी अधिक मजबूत, शहाणे आणि जवळ येण्याची संधी असते. मला माहीत आहे की असे काही क्षण असतात जेव्हा तुम्ही थकल्यासारखे वाटता आणि हार मानण्याच्या उंबरठ्यावर निराश होता. पण हे विसरू नका की मी येथे तुमचा हात धरून आहे. तुमचे प्रत्येक नवीन दिवशी तुमची शक्ती नूतनीकरण करत आहे. परंतु जे प्रभूवर आशा ठेवतात ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते धावतील आणि थकणार नाही, ते चालतील, बेहोश होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी शक्ती आणि नूतनीकरणाचा अंतहीन स्रोत आहे. चिकाटी ही केवळ प्रशंसा करण्यासारखी गुणवत्ता नाही. जीवनात परिवर्तन घडवून आणणारा हा एक गुण आहे. प्रत्येक गोष्ट अशक्य वाटत असतानाही पुढे चालत राहण्याची हिंमत तुमच्यात वसलेली मूक जिद्द आहे. इतकेच नाही तर आपण आपल्या दुःखांचा गौरव करतो, कारण आपल्याला माहीत आहे की दुःखामुळे चिकाटी, चारित्र्य आणि आशा निर्माण होते. आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात ओतले गेले आहे. चिकाटी हा मार्ग आहे जो आशेकडे, विजयासाठी मी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या विपुल जीवनाकडे नेतो. पुढे वाट कितीही खडतर असली तरी मी तुमच्यासोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे, मार्ग उजळून टाकत आहे. माझ्या कृपेने तुला टिकवून आहे हे जाणून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, धीर धरा, कारण जे हार मानत नाहीत त्यांच्यासाठी महान गोष्टी राखीव आहे. मी तुम्हाला सांगितले आहे की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो. शांतता ही नेहमी मनातूनच येत असते. त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेला तर ती मिळणार नाही. जे संतापजनक विचारांपासून नेहमी दूर राहतात त्यांना नेहमीच मानसिक शांती मिळते, कारण त्यांचे मन शांत असते आणि मनात कोणतेही विचारांचे काहूर माजलेले नसते. आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कोणाचीही भीती न बाळगणे. कधीही कोणाचीही भीती बाळगून राहू नका. कोणावरही अवलंबून राहू नका. तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःची अशी आवृत्ती बाळगत आहात जी तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त नाही. ती कमकुवत आवृत्ती तुम्ही कोण आहात हे नाही आणि तुम्ही कोण आहात हे निश्चितच नाही. तुम्ही आयुष्यात पाहता की आपल्या सर्वांकडे 2 पर्याय आहेत, विकसित होणे किंवा स्थिर राहणे. आणि मी तुम्हाला सांगतो की स्थिरता ही पश्चात्तापाची पैदास करणारी जागा आहे. तुम्ही स्वतःच्या त्या भित्र्या, अनिश्चित संकोची आवृत्तीला 2025 मध्ये ओढू शकत नाही. आणि म्हणून आज मी तुम्हाला या शेवटच्या आव्हानासह आव्हान देऊ इच्छितो की तुम्ही स्वतःशी खरे राहा आणि त्या भित्र्या आणि निश्चित संकोची आवृत्तीला 2025 मध्ये ओढू देऊ नका. त्या प्रक्रियेला महत्त्व द्या. तुमच्यातील ही आवृत्ती प्रत्येक निर्णयावर शंका घेते आणि प्रत्येक संधीचा अंदाज घेते आणि अडचणीच्या पहिल्या चिन्हावर मागे हटते. तुमच्यातील ही आवृत्ती प्रकाशात पाऊल ठेवण्यापेक्षा सावलीत बसणे पसंत करेल. आणि मी तुम्हाला सांगतो की प्रकाश भित्र्यासाठी बनवला गेला नव्हता. तुम्ही स्वतःशी खूप मऊ आहात. तुम्ही तुमच्या उणीवांसाठी सबबी बनवल्या नाहीत आणि तुमच्या अपयशांचे समर्थन केले आहे. परंतु येथे तुम्हाला ऐकण्याची आवश्यकता असलेले सत्य आहे की तुम्ही स्वतःच्या त्या कमकुवत आवृत्तीला चिकटवत आहात, ज्याला तुम्ही आराम देत आहात. अस्वस्थतेपासून त्याला आश्रय देणे आणि कमीत कमी पैसे देऊन त्याला शांत होण्याची परवानगी देणे,
त्या कमकुवतपणाला उपाशी ठेवण्याची वेळ आली आहे. तुम्ही तिला आता वाढवायला नकार देऊन मारता. तुम्ही अशा परिस्थितीत पाऊल ठेवून मारता ज्या तुम्हाला अस्वस्थ करतात. वाढ सोयीपासून येत नाही, ती दुःखातून येते, प्रतिकूलतेपासून, संघर्षातून येते. तुम्हाला काय माहिती आहे? समस्या अशी आहे की तुमच्यातील कमकुवत आवृत्ती सामान्यपणाला आवडते. ती फक्त टिकून राहण्यात समाधानी असते. परंतु मी तुम्हाला सांगतो की फक्त टिकून राहिल्याने तुम्हाला आयुष्यात पात्र असलेल्या सर्व गोष्टी हिरावून घेतल्या जातील. तुम्हाला येथे सरासरी राहण्यासाठी ठेवण्यात आले नव्हते. तुम्हाला गर्दीत मिसळण्यासाठी तयार केले गेले नव्हते. परंतु तुमची ती कमकुवत आवृत्ती तुमच्या कानात कुजबुजते. सेटल होणे ठीक आहे, ठीक नाही, 2025मध्ये कधीही नाही. तुम्हाला तो आवाज बंद करण्याची गरज नाही. आणि ते करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आता आत कुठेतरी खोलवर कृती करणे. तुमच्याकडे एक योद्धा आहे. तुमच्याकडे स्वतःची एक आवृत्ती आहे जी धाडसी आहे, अढळ आहे. पण तुमची ती आवृत्ती जोपर्यंत तुम्ही कमकुवत बाजूला अन्न देत राहता तोपर्यंत संधी मिळत नाही. योद्धा आरामात वाढत नाही, योद्धा युद्धात वाढतो. म्हणून मी तुम्हाला विचारतो की लढाया काय आहेत? तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड देण्यास खूप घाबरला आहात? कारण प्रत्येक वेळी तुम्ही धावता तेव्हा तुम्ही तुमच्या कमकुवत आवृत्तीला जिंकू देत आहात. प्रत्येक वेळी तुम्ही त्याला जिंकू देत आहात. तुम्ही तुमच्या पात्रतेच्या जीवनापासून दूर जात आहात. आणि चला भीतीबद्दल बोलूयात, कारण तीच साखळी तुम्हाला दाबून ठेवते की तुमची कमकुवत आवृत्ती भीतीवर भरभराट होते. अपयशाचे भय, नाकारण्याचे भय, अज्ञाताचे भय. पण मी तुम्हाला भीतीबद्दल काहीतरी सांगतो. ती एक भ्रम आहे. भीती ही एक कहाणी आहे. तुम्ही स्वतःला सांगता एक अडथळा जो तुम्ही अस्वस्थता टाळण्यासाठी उभा करता. तुमच्यातील मजबूत आवृत्ती ती भीती पाहते आणि त्यातून सरळ चालते. भीतीचा अर्थ थांबत नाही. भीती म्हणजे जा. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या बाजूला काहीतरी आहे ज्याचा पाठलाग करण्यासारखा आहे. म्हणून भीतीला तुमचे निमित्त बनवू देणे थांबवा. ती तुमची प्रेरणा असू द्या. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमची ती कमकुवत आवृत्ती संशयावर भरभराट होते. ते तुमच्या मनात अनिश्चिततेचे बीज पेरते आणि तुम्हाला खात्री पटवून देते की तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात, पुरेसे हुशार नाही आहात, पुरेसे मजबूत नाही आहात. परंतु मी तुम्हाला सांगतो की ही शंका खोटी आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःवर शंका घेता तेव्हा तुम्ही तुमच्या त्या कमकुवत आवृत्तीला शक्ती देत आहात. तुम्ही त्याला तुमच्या निवडी, तुमच्या कृती, तुमचे भविष्य ठरवू देत आहात. पण हे सत्य आहे. यशस्वी होण्यासाठी तुमच्यात जे काही आहे ते तुमच्यात आहे. तुमच्याकडे प्रतिभा आहे, धैर्य आहे, दृढ निश्चय. तुमच्यात ज्याची कमतरता आहे तो म्हणजे विश्वास, आणि विश्वास हा एक पर्याय आहे. तुमच्या कमकुवत आवृत्तीशी दयाळूपणे वागणे थांबवा. ते तुमच्या करुणेला पात्र नाही. प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्कीच शांतता मिळेल. दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेलेले असता, त्यामुळे तुम्हाला अधिक दुःख होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसे चिखळ. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हव्यासापोटी होम हवन करत असता. त्यामध्ये तुम्ही तीळ तांदूळ टाकत असता. होमाला आहुती देऊन तुम्ही अग्नीमध्ये तीळ तांदूळ टाकता. तर मग तुम्ही तुमच्याकडील राग का बरं तसा तुमच्याकडेच ठेवू देता? तुम्ही तुमचा राग सुद्धा आहुती देऊन टाका. तुम्ही तुमचा राग ठेवून काय फायदा? होमाला तीळ तांदूळ आहुती देऊन रागही देऊन टाका. होमाला आहुती देऊन राग कधीही आपल्याकडे नसावा. राजा निराश झाला. खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले. परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणाला भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदी होऊन जातो. त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणाला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे 2-3 वेळा होते. आता राजा हताश होऊन क्रोधित होतो. इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय. आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेल, असं तो मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणाला भरू लागतो.
खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते. राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधीपर्यंत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवेल. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो जिथून पाणी पडत होते. तिथे जाऊन राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे देवा, मी हे काय केलं? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकलं. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता, आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं असतं, तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. हे देवा, मी किती नकळत मोठं पाप केलं आहे. राजा दुःखी होतो. म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया हे असणारा खरा वीर असतो. रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चात्तापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. रागावर नियंत्रण ठेवले चांगले. स्वामी भक्त हो, स्वामी भक्तांचं कधीच अडत नाही. कुठलंही काम स्वामी भक्तांचं अडत नाही, कधीच कुठलंही काम. कारण भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम. भक्तांच्या मुखावर सदैव असते श्री स्वामी समर्थ नाम. घरात जर स्वामी महाराजांचा म्हणजेच या ब्रह्मांड नायकाचं नाम घेणारी एखादी जरी व्यक्ती असेल, स्वामींच्या नामाची ज्योत जर आपल्या घरात असेल ना, तर आपल्या घरात उजेड देखील श्री स्वामी समर्थ नामाचाच पडत असतो. आणि आपल्याही घरामध्ये स्वामींच्या नामाचा उजेड करावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये गॉड इज सुप्रीम असं टाईप करा. अरे रंगुनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, रंगोनी रंगात साऱ्या रंग वेगळा भक्तीचा, सप्तरंगी होते जीवन लाभता आशीर्वाद स्वामींचा, लाभता आशीर्वाद स्वामींचा. अरे म्हणूनच तुला सांगतोय, आमच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हायला तुझ्या संसाराचा रहाटगाडा हा चालूच राहणार आहे. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यात फक्त आणि फक्त तुझ्या संसाराचे विचार असतात आणि ते करणं चुकीचं नाही. कारण तू संसारात आहेस तर तुझ्या संसाराची जबाबदारी देखील तुझ्यावर आहे आणि ती जबाबदारी तुला योग्य पद्धतीने पार पाडायचीच आहे. पण त्यासोबतच जर तू अध्यात्माची निवड केलीस, अध्यात्माशी तू एकरूप झालास, तर निश्चितपणे तुझ्या संसारातील अडचणी कमी करण्यासाठी तुझी ही स्वामी माऊली तुला सहाय्य करणार आहे. म्हणून संसार करता करता परमार्थ साधण्याचा देखील तू पुरेपूर प्रयत्न कर. आणि परमार्थ साधण्यासाठी तुला खूप काही करण्याची गरज नाही. तुला एका ठिकाणी तप करण्याची गरज नाही. तुला फक्त गरज आहे ती 2 शब्दांची, नामाची. तू फक्त श्री स्वामी समर्थ असं नाम जरी जपलं किंवा स्वामी म्हणून मला हाक जरी मारली, तरीही तुझी ही स्वामी माऊली तुझ्यासाठी धावत येणार आहे. अरे आम्हाला आमच्या भक्ताकडून कधीच कसलीही अपेक्षा नसते. आमच्या भक्ताने कुठलंही काम करत असताना फक्त आमचं नाम घ्यावं आणि आमच्यावर अतूट विश्वास ठेवावा, एवढीच काय ती आमची अपेक्षा. आणि जेव्हा तू अशाच प्रकारची अपेक्षा आमची पूर्ण करतो ना, तेव्हा तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही उचलतो. अरे तुला अपेक्षा करायच्या असतील तर या जगाकडून करू नकोस. हे जग तुझ्याशी फक्त तोपर्यंत गोड बोलणार आहे जोपर्यंत तू त्यांच्या कामाचा आहेस. जर त्या लोकांना समजलं की तू त्यांच्या काहीही कामाचा नाहीस, तर बघ, तुझ्याशी कोणीही स्वतःहून बोलण्यासाठी पुढाकारही घेणार नाही. म्हणून अशा स्वार्थी जगामध्ये वावरण्यापेक्षा तू आमच्या नामामध्ये, आमच्या अध्यात्मामध्ये जर एकरूप झालास, तर निश्चितपणे तुला कधीच कुणाकडून अपेक्षा करण्याची गरज पडणार नाही. तुझं दुःख, तुझ्या यातना, तुझ्या सुखाचे क्षण, तुझ्या दुःखाचे क्षण देखील तू आमच्यासोबत जर वाटून घेण्याचा प्रयत्न केलास ना,
तर तुझ्या प्रत्येक परिस्थितीचा साक्षीदार आम्हीच राहणार आहोत आणि प्रत्येक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी देखील आम्हीच तुला मदत करणार आहोत. आणि जितकं जास्त तू आमचं नाम जपणार आहेस तितकंच आम्ही तुला जपणार आहोत. हे सदैव लक्षात ठेव, हे सदैव लक्षात ठेव. अरे जो निस्वार्थी भावनेने सातत्याने आमचं नाम जपतो त्याला दुःखाच्या प्रसंगात कधीही आम्हाला बोलवावं लागत नाही. आणि जो भक्त अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, आमचा बनून राहतो, अशा भक्ताला आम्हाला वेळोवेळी एकच सांगावंसं वाटतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक म्हणजेच 25 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते देखील आपण जाणून घेऊयात. तर बघा, स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे प्रवाहासोबत वाहणं कधी चुकीचं नसतं, पण प्रवाह कशाचा वाहत आहे हे पाहणं देखील गरजेचं असतं. म्हणून जेव्हा तू ज्या वाटेवर चालत असतो ना, ती वाट योग्यतेची आहे का? तू जे काही करत आहेस ते बरोबर आहे का? त्याने कुणाचं नुकसान तर होत नाही ना? कुणाच्या भावनांचा छळ तर केला जात नाही ना? याचा विचार कर. आणि ज्या क्षणाला तुझं अंतर्मन तुला सांगेल की नाही, हे चुकीचं आहे, तर त्या ठिकाणी तुझा प्रवास थांबव आणि तू वेगळी वाट निवड. अरे जेव्हा एखादा भक्त चुकतो ना, तेव्हा त्याला आम्ही क्षमा नक्कीच करतो. पण चुकत असतानाही आणि माहीत असतानाही जर एखादा भक्त त्याच मार्गावरून चालत आहे, पुन्हा पुन्हा नव्याने त्याच चुका करत असेल तर, आणि क्षमा येऊन आमच्यासमोर हात जोडत असेल, तर अशा भक्ताला कधीही आम्ही क्षमा करू शकत नाही. कारण क्षमा फक्त झालेल्या चुकीची मिळते. जाणून बुजून केलेल्या पापांना शिक्षा, जाणून बुजून केलेल्या गोष्टींना, जाणून बुजून केलेल्या पापांना कधीही क्षमा मिळत नाही. त्या गोष्टींचा हिशोब नेहमी चुकता करावा लागतो, हे सदैव लक्षात ठेव. म्हणून तू जे काही करत आहेस ते तुझ्या भल्यासाठी असावं, पण इतरांचं नुकसान करणारं कधीही नसावं. एवढा जरी तू नियम पाळला तरीही तुझ्या प्रत्येक कामात, प्रत्येक निर्णयात आम्ही साक्षीदार राहू आणि तुझा हात पकडून तुला योग्य त्या दिशेने आम्ही घेऊन जाऊ. अरे आजकालचं हे कलियुग जे आहे ना, ते नेहमी दिसण्यात आणि कपड्यात सुंदरता शोधतात, परंतु खरी सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते. म्हणून तुझे हे विचार शुद्ध ठेव. तुझ्या बोलण्यात, वागण्यात नम्रपणा ठेव आणि माणुसकीला कधीही तू सोडू नकोस. अरे ज्याच्याकडे माणुसकी असते ना, त्याच्या अंतर्मनामध्ये सदैव आम्ही वास करत असतो आणि ज्याची विचारधारा ही नेहमी शुद्ध असते. जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा अशा व्यक्तीला कधीच कुणाला गमावण्याची वेळ येत नाही. या कलियुगातील लोक जरी त्याच्यासोबत नसले तरीही हा ब्रह्मांड नायक मात्र सदैव त्याच्यासोबत चालत राहतो, जातो. म्हणून मलाही तुला साथ द्यायची असेल, तुला जर माझी साथ हवी असेल तर तुला नेहमी सत्याच्याच मार्गावर चालायचं आहे. भलेही तुझ्या वाट्यात एखादा दुःखाचा प्रसंग येतो, खूप देवदेव करूनही तुझ्या वाट्याला जर दुःख येत असेल तरीही त्यावेळेस मात्र तुझं मन खचू देऊ नकोस. तुझी पावलं चुकीच्या दिशेने वळू देऊ नकोस. कदाचित तो जो कालावधी आहे तो तुझ्या परीक्षेचा असतो. तुझ्या विश्वासाची परीक्षा त्यावेळेस घेतली जाते आणि तशा काळातही जर तुझा विश्वास ठाम असेल आणि तू कितीही असला तरीही तुझी पावलं मात्र चुकीच्या दिशेने वळत नसतील तर 100% तू या परीक्षेत उत्तीर्ण होणार आहेस आणि तुला उत्तीर्ण करण्यासाठी आम्ही देखील तुला मदत करणार आहोत. अरे वेळ ही कधीच कोणाची सारखी नसते. आज चांगली आहे तर उद्या वाईट आहे आणि उद्या वाईट असेल तर पुन्हा नव्याने ती चांगली देखील होणार आहे. पण तोपर्यंत तुझा धीर सुटू देऊ नकोस. चुकीचे निर्णय तू कधीही घेऊ नकोस. आणि तशा वेळेस जर तुला एकटेपणा जाणवत असेल तर तुझी ही माय माऊली, तुझी ही स्वामी माऊली, हा ब्रह्मांड नायक सदैव तुझ्या सोबत आहे हे विसरू नकोस. जेव्हा तुला एकटेपणा जाणवेल तेव्हा आमचं नामस्मरण कर. एकदा आमचं नामस्मरण करून तर पहा. मनापासून आम्हाला हाक मारून तर पहा. तुझे अश्रू पुसण्यासाठी आणि तुझ्या खांद्यावर आधाराचा हात ठेवण्यासाठी तुझी ही माय माऊली धावत येईल, तुला कवटाळून घेईल आणि तुला एकच सांगेल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वप्ने तुमची स्वप्ने यादृच्छिक नसतात. ती तुमच्या आत्म्याच्या कुजबूज असतात. ज्यासाठी तुम्ही निर्माण झाला आहात त्या उद्देशाकडे तुम्हाला मार्गदर्शन करतात.
परंतु लक्ष केंद्रित नसलेली स्वप्ने ही फक्त कल्पना आहेत, जी तुम्हाला आत ठेवावी लागतात. तुमचे डोके खाली ठेवा आणि काम करा. कोणतेही शॉर्टकट नाहीत, सबबी नाहीत. जग तुमचे काहीही घेणे देणे नाही, पण तुम्ही स्वतःचे सर्वस्व देणे घेणे आहात. यश ही बाह्य कामगिरी नाही, ही एक अंतर्गत परिवर्तन आहे. बहुतेकदा लोक जगात काय साध्य करू शकतात यावर लक्ष केंद्रित करतात. संपत्तीचे, कौतुकाचे, सर्व यशाचा पाया आज सुरू होतो, हे लक्षात न घेता की तुम्ही आव्हानांवर मात करू शकता. इतरांना नेतृत्व करा किंवा स्वप्न बांधा. तुम्हाला प्रथम स्वतःला समजून घ्या आणि सुधारा. यश फक्त घडत नाही, ते आतून जोपासले जाते. स्वतःचा शोध हा कोणत्याही अर्थपूर्ण प्रवासाचा कोनशिला आहे. ते तुम्ही कोण आहात हे समजून घेण्याबद्दल आहे. तुम्ही कशासाठी उभे आहात आणि तुम्हाला काय प्रेरित करते. बरेच लोक त्यांचे जीवन जगतात, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करून, दुसऱ्यांनी ठरवलेल्या मार्गांवर चालत आहेत. परंतु तुमच्या अटींवर यशस्वी होण्यासाठी तुम्हाला थांबावे लागेल आणि स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारावे लागतील. माझे मूल्ये काय आहेत, जे मला जिवंत करते? जीवनातून मला खरोखर काय हवे आहे? या प्रश्नांची उत्तरे तुमचा कंपास आहे, जो तुम्हाला उद्देश आणि पूर्ततेच्या जीवनाकडे मार्गदर्शन करतो. परंतु स्वतःचा शोध आहे. एकदा तुम्ही स्वतःला समजून घेतले की पुढची पायरी म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा. तुमच्या ताकदी आणि कमकुवतपणा जाणून घेणे ही एक देणगी आहे, जी तुम्हाला कशावर काम करायचे आहे याबद्दल स्पष्टता देते. सुधारणा म्हणजे परिपूर्णतेसाठी प्रयत्न करणे नाही, तर दररोज प्रगतीसाठी प्रयत्न करणे. म्हणजे कालपेक्षा थोडे चांगले होण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या दृष्टिकोनाला आव्हान देणारी पुस्तके वाचा. स्वतःला अशा लोकांशी वेढून घ्या जे वाढीस प्रेरणा देतात. तुम्हाला घाबरवणारी कामे करा. वाढ तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर होते आणि अस्वस्थता स्वीकारण्याची तयारी ही यशस्वी लोकांना वेगळे करते. स्वतःमध्ये सुधारणा देखील स्वयंशिस्त आवश्यक आहे. तुम्ही काय करावे हे जाणून घेणे पुरेसे नाही, तुम्हाला ते प्रत्यक्षात करावे लागेल. आणि येथेच बहुतेक लोक अडखळतात. त्यांना कामात न घालता निकाल हवे आहेत. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक विजयामागे कोणीही कधीही अपघाताने महान झालेले नाही. अशी व्यक्ती आहे जी त्यांना वाटत नसतानाही सातत्याने दिसण्याचे निवडते. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेत स्वयंशिस्त ही क्षमता शक्तीमध्ये रूपांतरित करते. लक्षात ठेवा की तुलना ही प्रगतीचा शत्रू आहे. तुमचा प्रवास अद्वितीय आहे. इतरांविरुद्ध तुमचे यश मोजून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. त्याऐवजी तुम्ही काल कोण होता याच्याशी मोजा. छोटे विजय कितीही क्षुल्लक वाटले तरी ते साजरे करा, कारण प्रत्येक पाऊल पुढे आहे. स्वशोध आणि स्वसुधारणेबद्दलची सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे ती आजीवन पद्धती आहे, अंतिम रेषा नाही. तुम्ही जितके जास्त शिकाल तितके तुम्हाला कळेल की शोधण्यासाठी किती आहे. जितके जास्त तुम्ही वाढता, जितके जास्त तुम्ही संधी तुम्हाला पुढे वाढवता येतील. स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचे हे सौंदर्य आहे. हा एक असा प्रवास आहे जो सतत नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतो. जेव्हा तुम्ही स्वशोध आणि स्वसुधारणेला प्राधान्य देता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःला यशासाठी तयार करत नाही आहात. तुम्ही एक पाया बांधत आहात, जो कोणत्याही वादळाचा सामना करू शकतो. तुम्ही बाह्य परिस्थितीने डळमळीत नसलेले व्यक्ती बनता, कारण तुमची शक्ती आतून येते. म्हणून आजच स्वतःमध्ये गुंतवणूक करा, कारण यशाचा प्रवास नशिबाने किंवा संबंधांनी सुरू होत नाही, ते तुमच्यापासून सुरू होते. स्वप्ने ही महानतेची बीजे आहेत, परंतु त्यांना फुलताना पाहण्यासाठी तुम्ही त्यांचे संगोपन केले पाहिजे. अथक प्रयत्न आणि अटळ विश्वासाने इतरांना तुम्ही जे पाहता ते दिसत नसतानाही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे, हे फक्त ध्येय साध्य करण्याबद्दल नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याबद्दल आहे. ही तुमची दृष्टी महत्त्वाची आहे की तुमच्या आकांक्षा वैध आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही जे काही करायला तयार आहात ते तुमच्या स्वप्नांकडे जाणारा प्रवास असेल. सोपे नसते, ते आव्हानांनी भरलेले असते. अडथळे असतात आणि सर्वात जास्त शंका असते, आतून आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांकडून. तुमच्या आयुष्यातील लोक नेहमीच तुमच्या महत्त्वाकांक्षा समजू शकत नाहीत. ते म्हणतील की तुमची स्वप्ने खूप मोठी आहेत, अवास्तव किंवा अगदी मूर्ख आहेत.
परंतु हे सत्य आहे की त्यांच्या शंका तुमचे वास्तव नाहीत. लोक अनेकदा त्यांच्या स्वतःच्या भीती आणि मर्यादा इतरांवर लादतात. त्यांच्या अविश्वासाला तुमच्या प्रगतीत अडथळा बनू देऊ नका. जे लोक त्यांची स्वप्ने साध्य करत नाहीत त्यांना वेगळे करते ते म्हणजे असे वाटत असतानाही पुढे जात राहण्याची क्षमता. जग तुमच्या विरोधात आहे. जेव्हा रस्ता सुरळीत असतो आणि निकाल लवकर येतात तेव्हा सर्वजण तुम्हाला पाठिंबा देतात. तेव्हा प्रेरित राहणे सोपे असते. परंतु जेव्हा तुम्हाला नकाराची टीका किंवा अपयश येते तेव्हा खऱ्या दृढ निश्चयाची परीक्षा होते. हे क्षण तुम्हाला तोडण्यासाठी नसतात, ते तुम्हाला घडवण्यासाठी असतात. ते तुम्हाला लवचिकता शिकवतात, शिस्त आणि तुमच्या स्वप्नांचा अथकपणे पाठलाग करण्यासाठी चिकाटीची शक्ती शिकवतात. तुम्ही प्रथम त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. या विश्वासाचा अर्थ आव्हानांकडे दुर्लक्ष करणे किंवा अडथळे अस्तित्वात नसल्याची बतावणी करणे असा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्यावर मात करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. तुमचे स्वप्न ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जितके करता तितके कोणीही त्याची काळजी घेणार नाही आणि ते ठीक आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पुढे ढकलत राहण्याची पुरेशी काळजी घ्या. दररोज कृती करा. कितीही लहान प्रगती झाली तरी रात्रभर होत नाही. कालांतराने सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिणाम आहे. तुमचे स्वप्न व्यवस्थापित करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये मोडा आणि त्यांना एक एक करून हाताळा. प्रत्येक पाऊल पुढे टाकल्याने तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ आणले जाते आणि प्रत्येक कामगिरी कितीही लहान असली तरी गती निर्माण करते. यश क्वचितच एका मोठ्या प्रयत्नाचे परिणाम आहे. हे उद्देश आणि दृढ निश्चयाने घेतलेल्या असंख्य लहान कृतींचा संशय आहे. स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुम्हाला उत्थान आणि प्रेरणा देतात. समान मार्गावर चाललेले मार्गदर्शक शोधा आणि त्यांच्या अनुभवातून शिका. स्वप्न पाहणाऱ्या आणि साध्य करणाऱ्यांचा समुदाय शोधा ज्यांना महत्त्वाकांक्षतेची क्षमता सकते. जर तुमच्याकडे ती आधार प्रणाली नसेल तर ती तुम्ही थांबवू देऊ नका. तुम्ही स्वतःचे चीरर लीडर व्हा. स्वतःमध्ये प्रेरणा शोधायला शिका, कारण तुमची स्वप्ने दुसऱ्याच्या मान्यतेवर अवलंबून नसतात हे लक्षात ठेवा. प्रत्येक मोठी कामगिरी ही एकेकाळी एखाद्याच्या मनात फक्त एक स्वप्न होती. यशस्वी होणाऱ्या आणि यशस्वी न होणाऱ्या दोघांमध्येही एक फरक म्हणजे प्रतिभा किंवा नशीब नाही, तर कठीण असतानाही पुढे जाण्याची तयारी आहे. म्हणून शंकांना तुमच्या आगीत आग लावू द्या. आव्हानांना तुमचे लक्ष केंद्रित करू द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा अथक प्रयत्न तुम्हाला आठवण करून द्या की तुमची स्वप्ने आवाजाने भरलेल्या जगात लढण्यासारखी आहेत. सर्वत्र विचलित करणारे आहेत. सोशल मीडिया तुमचे लक्ष हजारो दिशांना खेचते. लोक तुमच्या ध्येयांशी जुळत नसलेल्या गोष्टींसाठी तुमचा वेळ मागतात. ध्येय आणि कधीकधी तुमचे स्वतःचे विचार, शंका, भीती आणि कामात दिरंगाई हे सर्वात मोठे विचलित बनते. जर तुम्ही तुमची स्वप्ने साध्य करण्याबद्दल गंभीर असाल तर तुम्ही आवाजाला रोखायला आणि अढळ दृढ निश्चयाने तुमच्या दृष्टीवर लक्ष केंद्रित करायला शिकले पाहिजे. यश विचलित झालेल्यांसाठी नाही, तर असंबद्ध गोष्टींना बंद करू शकते आणि देऊ शकते अशांसाठी आहे. प्रत्येक महान कामगिरी खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांची पूर्ण ऊर्जा स्पष्ट आणि केंद्रित मनाने सुरू होते. सतत व्यत्यय येत असताना घर बांधण्याचा प्रयत्न करण्याची कल्पना करा. पाया कधीही स्थिर राहणार नाही. तुमच्या ध्येयांवरही तेच लागू होते. विचलित होणे तुमच्या प्रगतीचा पाया खराब करते. त्यांना दूर करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमच्या दृष्टीपासून काय दूर खेचत आहे हे ओळखावे लागेल. विचलित होणे केवळ बाह्य नाही तर आतून देखील येऊ शकते. अपयशाची भीती किंवा परिपूर्ण वेळेची वाट पाहण्याची इच्छा हे सर्व तुमचे लक्ष विचलित करू शकते. यावर मात करण्यासाठी तुम्हाला त्यांचा सामना करावा लागेल. तुमच्या भीतींना मान्य करा, पण त्यांना नियंत्रित करू देऊ नका. तुम्हाला समजा की परिपूर्णता ही एक भ्रम आहे. सुरुवात करण्याचा सर्वोत्तम वेळ आता आहे. तुमचा दृढ निश्चय तुमच्या सबबींपेक्षा अधिक मजबूत असावा. वेळ ही तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आणि विचलित होणे हे त्याचे सर्वात मोठे शत्रू आहे. तुम्ही तुमच्या फोनवर स्क्रोल करण्यात घालवलेल्या प्रत्येक मिनिटाला क्षुल्लक गोष्टींवर वाद घाला किंवा तुमच्या स्वप्नांमध्ये गुंतवलेल्या वेळेप्रमाणे अनुत्पादिक सवयींमध्ये गुंतून राहा.
तुमचा वेळ वाचवा. स्वतःमध्ये इतरांसोबत कठोरपणे सीमा निश्चित करा. तुमच्या उद्देशाला पूर्ण न करणाऱ्या गोष्टींना नाही म्हणायला शिका. ते स्वार्थी नाही, ते आवश्यक आहे. केंद्रित वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. जर तुमची दृष्टी सुरू करायची असेल तर तुमच्या ध्येयांना समर्थन देणाऱ्या लोकांसह स्वतःला वेढून घ्या. एखादा व्यवसाय तुमचा वेळ शिकण्यात घालवतो, रणनीती आखतो आणि तुमच्या क्षेत्रातील इतरांशी जोडतो. जर तुमचे स्वप्न पुस्तक लिहिण्याचे असेल तर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. अशा विचलितांपासून मुक्त जागा तयार करा. तुमचे वातावरण तुमच्या दृष्टिकोनाप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेचे प्रमाण असले पाहिजे, प्रतिबिंब असले पाहिजे. शिस्त ही तुमच्या लक्ष केंद्रित राहण्याची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला काय करायचे आहे त्यापेक्षा तुम्हाला काय करायचे आहे याला प्राधान्य देण्याची क्षमता आहे. याचा अर्थ लवकर उठणे किंवा फुरसतीचा वेळ देणे किंवा सामाजिक कार्यक्रमांना नाही म्हणणे असा असू शकतो. हे नेहमीच सोपे नसते, परंतु ते फायदेशीर आहे. प्रत्येक शिस्तबद्ध कृती ही एक आहे. तुमच्या ध्येयाच्या जवळ जा आणि लक्ष केंद्रित करण्याचा प्रत्येक क्षण अर्थपूर्ण प्रगतीत मिसळतो. हे समजून घ्या की लक्ष केंद्रित करणे म्हणजे इतर सर्व गोष्टींकडे कायमचे दुर्लक्ष करणे असा नाही, तर सर्वात महत्त्वाच्या क्षणांमध्ये तुमची ऊर्जा जाणून बुजून वापरणे म्हणजे काम करण्याची वेळ आली की कठोर परिश्रम करा आणि पूर्णपणे विश्रांती घ्या. जेव्हा संतुलन रिचार्ज करण्याची वेळ आली तर संतुलन आवश्यक आहे, परंतु संतुलनाचा अर्थ असा नाही की जेव्हा तुम्ही विचलितता दूर करता आणि दृढ निश्चयाने लक्ष केंद्रित करता तेव्हा विचलित व्हा. तुम्ही तुमच्या कृती तुमच्या दृष्टीशी संरेखित करा आणि जेव्हा तुमचे लक्ष स्पष्ट असते तेव्हा तुम्ही काय साध्य करू शकता याची कोणतीही मर्यादा नसते. कोंडून राहा, पुढे जात राहा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात रूपांतरित होताना पहा. महानता ही एक गंतव्यस्थान नाही. जिथे तुम्ही अडखळता ती एक मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही तयार करता अथक प्रयत्न आणि अटळ लवचिकता. बरेच लोक यशाचे स्वप्न पाहतात, परंतु काही लोकांना हे समजते की प्रवास हा तेजस्वितेच्या एका क्षणाने नव्हे तर महानता साध्य करण्यासाठी दररोज घेतलेल्या सातत्यपूर्ण अनेकदा अनग्लामर पावलांनी परिभाषित केला जातो. तुम्ही सुसंगतता आणि लवचिकता दोन्ही स्वीकारले पाहिजेत. सुसंगतता ही प्रगतीचा पाया आहे. ते तुम्ही कधी कधी काय करता याबद्दल नाही, तर तुम्ही दररोज काय करता याबद्दल आहे. त्याबद्दल विचार करा. आठवड्यातून एकदा प्रशिक्षण देऊन खेळाडू चॅम्पियन बनत नाही. लेखक प्रेरणा आल्यावरच लेखणी उचलून उत्कृष्ट नमुना तयार होत नाही. यशाची पुनरावृत्ती आवश्यक असते. शिस्त आणि तुम्हाला वाटत नसतानाही दाखवण्याची तयारी हवी असते. सुसंगतता सवयी निर्माण करते आणि सवयी परिणाम निर्माण करतात. सुसंगततेतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अशा जगात अधीरता जी त्वरित समाधानाचे गौरव करते. जेव्हा निकाल लवकर येत नाहीत तेव्हा निराश होणे सोपे असते, परंतु महानता जलद वेळेवर चालत नाही. ती स्प्रिंटपेक्षा हळू बर्न आहे. आज तुम्ही करत असलेले छोटे छोटे प्रयत्न देखील लगेच फळ देऊ शकत नाहीत, परंतु कालांतराने ते असाधारण विश्वासात बदलतात. प्रक्रिया दिसून येत राहते, कारण प्रत्येक पाऊल पुढे प्रगती आहे. ते कितीही लहान वाटली तरी लवचिकता दुसरीकडे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते. जेव्हा मार्ग कठीण होतो आणि कठीण आव्हाने येतात तेव्हा अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात. महानतेच्या मार्गावर अडथळे आणि अपयश अपरिहार्य असतात, परंतु हे अडथळे तुम्हाला पराभूत करण्यासाठी नाहीत. ते तुम्हाला तुमच्यामध्ये बळकटी आणण्यासाठी आणि पुढे जे आहे त्यासाठी तयार करण्यासाठी आहेत. लवचिकता म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत उभे राहण्याची क्षमता. तुमच्या चुकांमधून शिकण्यासाठी आणि तुमच्या विरुद्ध अडचणी येत असतानाही पुढे जात राहण्यासाठी. लवचिकतेसाठी अपयशांकडे पाहण्याऐवजी दृष्टिकोनात बदल आवश्यक आहे. शेवटी त्यांना मौल्यवान धडे म्हणून पहा. प्रत्येक अपयश म्हणजे मजबूत होण्याची संधी आहे. तुमचा दृष्टिकोन सुधारण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर मात करण्यास सक्षम आहात. जेव्हा तुम्ही प्रवासाचा भाग म्हणून आव्हानांना स्वीकारता तेव्हा ते त्यांची शक्ती गमावतात, ज्यामुळे तुम्हाला सातत्य आणि लवचिकता दोन्ही जोपासण्यास निराश करतात. तुम्हाला स्पष्ट उद्देश हवा आहे. तुम्ही या मार्गाचा अवलंब का करत आहात? जेव्हा तुम्ही पुरेसे मजबूत असता
तेव्हा ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. प्रेरणा कमी होते तेव्हाही ते तुमच्या दृढ निश्चयाला चालना देणारे ऊर्जेचे स्रोत बनते. ध्येय तुम्हाला सातत्यपूर्ण राहण्याची आणि लवचिक राहण्याचे धैर्य देते. तुमच्या ध्येयांच्या आठवणींनी स्वतःला वेढून घ्या. तुमच्या आकांक्षांच्या खाली एक विजन बोर्ड तयार करा आणि वाटेत तुमची प्रगती साजरी करा. तुमचे वारे कितीही लहान असले तरी स्वीकारा, कारण ते महानतेकडे नेणाऱ्या सवयी आणि मानसिकतेला बळकटी देतात. महानता भाग्यवानसाठी राखीव नाही किंवा दिवसेंदिवस काम करण्यास तयार असलेल्यांसाठी राखीव असलेला विशेषाधिकार नाही. आणि प्रत्येक शरद ऋतूनंतर उठून सातत्य राखण्यासाठी वचनबद्ध व्हा. लवचिकता स्वीकारा आणि तुम्ही तयार केलेला मार्ग तुम्हाला असाधारण उंचीवर घेऊन जातो ते पहा. तुमची स्वप्ने पूर्ण करण्याचा आणि तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करण्याचा प्रवास तुमच्यासोबत सुरू होतो आणि संपतो. ते तुम्ही कोणाला स्वीकारत आहात हे शोधण्याबद्दल आहे. अथक प्रयत्न विचलित करणे, दूर करणे आणि सुसंगतता आणि लवचिकता जोपासणे. मार्ग सोपा नाही. तो प्रत्येक अडथळा, प्रत्येक शंका आणि प्रत्येक अपयश ही मजबूत होण्याची संधी आहे. नाहीही, तीक्ष्ण आणि अधिक दृढ निश्चयी आहे. तुमची स्वप्ने सत्य आहेत, तुमचे स्वप्न शक्तिशाली आहे, परंतु त्यांना तुमची वचनबद्धता आवश्यक आहे. एका अढळ विश्वासावर लक्ष केंद्रित करा. या मार्गावर कोणीही तुमच्यासाठी चालू शकत नाही. हे तुमचे आहे. यश परिपूर्ण असण्याबद्दल किंवा सर्व काही शोधून काढण्याबद्दल नाही, तर दिवसेंदिवस पुढे जाण्याचे धाडस दाखवण्याबद्दल आहे. उगाची भीतोशी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे. तुझ्या जीवनात एक नवीन सकारात्मक दिवसाचा आणि विचारांचा प्रकाश पडेल. म्हणून माणसाच्या जीवनात संघर्ष, अडचणी या पाचवीला पुजलेल्या असतात. फक्त त्याचे रूप बदलत असते. संघर्ष, अडचणी काही टाळण्यासारख्या गोष्टी नाहीत. मग जी गोष्ट टाळता येत नाही तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही का? त्याबद्दल मनात चिंता किंवा विवंचना असणं साहजिकच आहे, पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतात. काही अडचणी या स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात, तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात. त्यामुळे योग्य पद्धतीने मार्गक्रमण केले तर अशक्यही काहीही नसतं. त्यासाठी संयम मात्र हवा असतो. आपल्या परंपरा, रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात. त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य असे काही नाही. या जगात सगळं टाकावं आणि सगळंच विकावं असं काही नसतं. काही दिखावंही असतं. काय पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो. सगळेच प्रवाह काही गढूळ नसतात. काही वाहता वाहता नितळ होत जातात, काही साचून गढूळ होत जातात. त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली जळमट धुवायला वेळ द्यावा लागतो. सुरुवातीस अपवाद असतात, नंतर तीच रूढी बनते आणि नंतर प्रघात होतो. असं आयुष्यात चालत असतं. आपण काय स्वीकारायचं हे आपल्या हातात असतं. आपण मात्र आपलं कर्म हे चांगलंच करायचं, कारण येणाऱ्या आपल्या कर्मानुसार फळ आपल्याला रिटर्न माघारी मिळत असतं. जसं तुमचं कर्म असेल तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणून कर्म चांगलं करा. फळ गोड खायलाच मिळणार आहे. आयुष्य एकदाच मिळतं. जगायला शिकलं पाहिजे. माझा जन्म गरीब घरात झाला. माझ्याजवळ खानदानी संपत्ती, जमीन नाही. परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही. ह्या आणि अशा कित्येक सबबी पुढे करणं, त्यावर चर्चा करून आत्ता आपल्या हातात आहे. तो वेळसुद्धा वाया घालवणं म्हणजेच आपल्या दुःखात, अपयशाचं, अधोगतीचं खापर दुसऱ्यावर फोडणं. दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे. ज्याला आयुष्यात आपलं काहीच करायचं नाही तो असे बहाणे शोधत असतो. ज्याला फक्त आयुष्यात काही मिळवायचं आहे, फक्त जगायचं नाही तर आनंदानं जगायचं आहे, तो कारण न सांगता त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो. एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो. दुसरा पाय ठेवणार तेवढ्यात स्टूल तुटतो. तो माणूस वैतागतो, चिडचिड करतो आणि नशीब आपलं चांगलं नाही हे आपल्याला वैतागून चिडचिड करून देतो. पण त्याची बायको म्हणते, तुमचं नशीब खूप चांगलं आहे. स्टूलवर चढल्यावर नाही तुटला, नाहीतर स्टूलबरोबर तुमचाही पाय तुटलाच असता. घटना एकच आहे, पण दृष्टिकोन मात्र वेगळे आहेत. दोन आहेत.
विचारांची दिशा बदलली की दुःख, अपयश जीवनात जिंकायला आनंदाने जगायला शिकवतं. जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. हवं तर घेता आलं पाहिजे. आयुष्य खूप मोठं दुकान आहे. म्हणून जीवन जगत असताना बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्या आणि आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं कसं सोपं होतं. आयुष्यात आलेलं आपल्याला जे नको असतं, जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो, तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येतं. असं का होतं? कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो. ज्या गोष्टींना आपण नको तितकं महत्त्व देतो, जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींना विरोध, प्रतिकार करण्यात, त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती वाया घालवतो आणि हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, नको वाटतात, त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये. की असंच का, ते तसंच का, असा विचार करण्यात, तक्रारी करण्यात दंग राहू नये. अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून तो नाहीसा होणार नाही. नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधारात जाऊन काय होतं ते एकदा बघावं. भीती, भय वाटलं तर सहन करावं आणि एकदाच त्या भयात मोकळं व्हावं. नसलेल्या भूतांची भीती कायम सोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीची भूत उतरवण्याचा प्रयत्न करा. असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पडणार आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरही नक्की होणार आहे. जीवन जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीकडे नेहमी सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या गोष्टी पॉझिटिव्हच राहणार आहेत. ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्यासुद्धा आपण पॉझिटिव्ह केल्या पाहिजेत. श्री स्वामी समर्थ. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो. एखाद्याची प्रशंसा केल्याने तुमचा आणि त्यांचा आनंद वाढेलच, पण तसे नाही केले तर तुम्हालाच दुःख अधिक मिळेल. आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही, तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे. आदर हा आरशाप्रमाणे असतो. जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल. स्वामी म्हणतात, भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसे आपली कधी नसतात. कारण नात्याची पाठवळे त्यांची फक्त तहान लागल्यावर दिसतात. अनुभवायला गोष्टी दोनच सांगतात, ते म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे झाली पाहिजे. स्वामी सांगतात, कधी बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले. कारण वाईट लोक खोटे बोलून मने जिंकतात, माणसे जिंकतात, आणि आपले लोक खरे बोलतो आणि सर्वांपासून दुरावा निर्माण करून घेतो. स्वतःचा जीव स्वतःच रमवायचा असतो हे परिस्थिती बेतासपणे सांगत असते. अत्यंत महागडी, न आवडणाऱ्या, खऱ्या अर्थाने ज्याची हानी आपल्याला भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी बेमाप उजळत जातो ती म्हणजे आयुष्य असते. तुमचा स्वामींवर विश्वास असेल आणि स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. खूप कमी लोक आपल्या सुखात आणि आशीर्वाद घेऊन येतात आणि खूप जास्त लोक आपल्याला अनुभव आणि शिकवण देण्यास येतात. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिल्यास सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत आहे. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची साथ स्वतः स्वामी देत आहेत. विश्वास ठेवा स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर. कारण आपल्या प्रत्येक संकटात स्वतः स्वामी आपली मदत करत आहेत. स्वामी कायम सांगतात, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्यासोबत मी स्वतः उभा आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत नक्की करत आहेत. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वतः स्वामी समर्थ महाराज आपली साथ देत आहेत. त्यांच्यावर आपला विश्वास असायला हवा. मग सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतात. स्वामींवर विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात स्वतः स्वामी आपली साथ देत आहेत.
स्वामींना कधीही दुर्लक्षित करू नका. स्वामींवर आणि त्यांच्या स्वामी समर्थांच्या अशक्य ही शक्य करतील स्वामी या अभय वचनावर विश्वास ठेवा, कारण ते आपली साथ सदैव देत असतात. माणसांचे स्वभाव आपण बदलू शकत नाही, पण समोरच्याचा स्वभाव लक्षात घेऊन आपण आपणास नक्की बदलू शकतो. जळणाऱ्या व्यक्तीने खोटेपणा केला की माणूस परक्यामध्ये खरेपणा शोधू लागतो. लक्षात घ्या, आपल्या जवळचे जेव्हा आपल्याला धोका देतात तेव्हा व्यक्ती पूर्णपणे तुटून जातो. आयुष्यात कोण कसं वागलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा त्यातून आपण काय शिकलो हे डोक्यात ठेवून आयुष्यात पुढे जाणे श्रेष्ठ असते. जे बदलता येईल ते बदला, जे बदलता येत नाही ते स्वीकारा, जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा, पण स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनातील कोणतीही अडचण ही कठीण येणार नाही. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेतला तर आयुष्य कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो. आजच्या स्वामी संदेशात स्वामीजी म्हणतात, आरशाची किंमत भलेही हिरव्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयांचे हिरे घातलेल्या दागिने पाहायचे जर असेल तर 100 रुपयांचा आरसा लागतो. म्हणून कधीही कोणाला कमी लेखू नका. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाती विकत घेऊ नयेत. जर एखाद्या गोष्टीचा घमंड झाला तर म्हणतात ना, एक चक्कर मारून या. तुमच्यापेक्षा भारी लोक तिथे राख झालेले असतात. लक्षात घ्या, स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये कितीही तुम्हाला घमेंड येईल, स्वतःवर विश्वास ठेवा, पण कधीही घमेंड करू नका. का कधी स्मशानभूमीत जायचा वेळ मिळाला तर एक चक्कर मारून या. बघा, तिथे तुमच्यापेक्षाही रगड आणि तुमच्यापेक्षाही जबरदस्त व्यक्ती त्यांची राख झालेली तुम्हाला दिसेल. त्यांच्यापुढे तर तुमची लायकी काहीही नाही आणि तुम्ही घमेंड कशाची करताय? अन्नदाते हे आपले असे असतात जे आपल्याला प्रत्येक वेळेची 2 वेळेची जेवणाची भूक असते ती पूर्णपणे शांत करतात. ज्या व्यक्ती अन्नदान करतात त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट चांगली होत असते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देत आहे. स्वामींवर सदैव विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या. संकट हा जगातील असा जादूगार आहे जो क्षणात आपले कोण आणि परके कोण हे दाखवून देतो. संकटांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यांचा सामना करायला शिका, कारण त्यांचा सामना जेव्हा कराल तेव्हा आयुष्यात तुम्ही योग्य दिशेला पुढे जाल. कटू आहे पण सत्य आहे. आयुष्यात खूप अडथळे येतात, खूप संकटे येतात, पण त्यांना सांभाळण्याची ताकद फक्त देव आपल्यामध्ये देतो. त्यामुळे आपल्याला त्यातून बाहेर निघावे लागते. इतरांचे पंख कापून आपली भरारी घेता येणार नाही. आपल्याला जर आकाशामध्ये उंच उडायचं असेल तर स्वतःवरती विश्वास, स्वामींवरती श्रद्धा ठेवून पुढे जावं लागणार आहे. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात तुमच्या सोबत आहे मी, तुम्हाला कधी हरू देणार नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची मदत मी स्वतः करत आहे. सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे करत असतील. फक्त स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. सर्व संकटात प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत करतात. स्वामी नामस्मरणावर आपला विश्वास असेल तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. स्वामी सांगतात, मी कायम त्यांची साथ देत असतो जे श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवतात. फक्त स्वामी सांगतात, प्रत्येक संकटात तुम्ही श्री स्वामी समर्थ नाम जपायला विसरू नका. जेव्हा तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण असेल तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी कायम सांगतात, संकटे कितीही असू द्यात, तुमची मदत मी स्वतः करणार आहे. विश्वास ठेवा स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर, कारण आपल्या आयुष्यात आपल्यासोबत कायम फक्त स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची मी तुमची साथ देत आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. जो व्यक्ती स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला काहीही, कुठल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला
तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. अशक्य देखील तुमच्या स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. अशक्य देखील तुमच्या आयुष्यात शक्य व्हायला लागेल. प्रत्येक संकटात स्वामी तुम्हाला साथ नक्की देताना दिसतील. स्वामी समर्थ नामाचा जप करून तर बघा. संकटे कितीही येऊ द्या, संकटात मदत फक्त स्वामी करतात. त्या संकटात फक्त स्वामींनीच तुमची मदत केलेली आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही इथे स्वामी कृपेला. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. त्यांनी कधीही तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आपला फक्त स्वामी नामावर विश्वास असायला हवा. संकटकाळी स्वामी साथ देतील. संकटामधून फक्त स्वामी काढतील. विश्वास असायला लागतो फक्त स्वामींवर, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. ज्यांना वाटतं की काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघावा. कारण स्वामी प्रत्येक गोष्ट तुम्हाला जी योग्य आहे ती देत असतात. स्वामींवर जर विश्वास असेल तर तुमच्यासाठी जी गोष्ट योग्य असेल ती स्वामी नक्कीच तुमच्या मनाप्रमाणे देत असतील. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, कारण आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी नक्की तुमची साथ देतील. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. काळजी न करता श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून तर बघा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. स्वामी प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. संकटकाळी तुमची मदत फक्त स्वामी करतात. संकटात जेव्हा असाल तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा, कारण आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ देत असतात. श्री स्वामी समर्थांवर आणि स्वामी माऊलींवर फक्त विश्वास ठेवून बघा. ज्यांना वाटतं की आयुष्यात त्यांना खूप काही गोष्टी करायच्या आहेत, त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा. सर्व काही स्वतः स्वामी करतील. स्वामी नामस्मरणावर विश्वास ठेवा, कारण त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट आयुष्यात शक्य करू शकता. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुम्हाला मदत करताना दिसतील. स्वामी सांगतात, काहीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करू शकता. फक्त स्वामी नामावर तुमचा विश्वास असायला हवा. ज्याच्या आयुष्यात संकटे आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करताना दिसतील. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा, कारण प्रत्येक संकटात स्वामी तुमची मदत करत असतात. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी कायम सांगतात, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास प्रत्येकाने ठेवायला हवा. स्वामी त्याला मदत करताना नक्की दिसतील. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये संकटे खूप आहेत. त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आयुष्यात यश हे मिळणार नाही. संकटे जेव्हा आयुष्यात येतात आणि जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करतो तेव्हा तो आयुष्यामध्ये यशस्वी नक्की होतो. संकटकाळी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा, कारण ते प्रत्येक वेळेला तुमची मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामीच मदत करतात. स्वामी बोलतात, मी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि कधीही तुमची साथ सोडणार नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. संकट येत असतील, साधं सोपं राहावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण मात्र झालं ते तिथे सोडून द्यावं. जसे कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत, तसे आयुष्यात एखादं चुकीचं कार्य केलेले लोक त्यांना लपवण्यापासून कधीही मागे फिरत नाहीत. एखादी गोष्ट चुकीची असेल किंवा मनाविरुद्ध असेल तर त्या गोष्टीबद्दल जास्त वाईट वाटून घेऊ नका. आयुष्यात काही अडचणी आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाहीत,
तर आपल्याला लपलेल्या क्षमतेची आठवण करून देण्यासाठी येतात. आपण नाराज कोणावर नसतो, पण ज्यांना आपण मानलं असतं ते शिकतात आणि आपल्याला कायम व्यक्त करतात आणि नाराज ठेवतात. आपलं आणि वास्तव यात बरंच अंतर असतं. कल्पना केली आणि त्यात जर आपण वास्तव बघितलं तर आपल्याला फार अंतर दिसायला लागतं. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मदत मी स्वतः करत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. स्वामी कायम आपली साथ नक्की देतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांवर, कारण तेच आपली साथ कधीही देत असतात. श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देत असतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असायला हवा. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी स्वतः तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून तर बघा. प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी मदत करताना दिसून येतील. स्वामी कायम सांगतात, मी प्रत्येक संकटात तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत करताना दिसतील. संकटात असाल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. अडचणीत असाल तर स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण अडचणीतून फक्त स्वामीच बाहेर काढतात. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करणे फक्त आपल्या हातात आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केले तर प्रत्येक अडचणीतून स्वामी नक्की आपल्याला बाहेर काढतात. स्वामींवर विश्वास ठेवा, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर जर तुमचा विश्वास असेल तर अशक्यही स्वामी स्वतः शक्य करू लागतील. संकटसमयी स्वामी नामस्मरणाचा जप करा, कारण तेच आपली प्रत्येक संकटात मदत करत असतात. स्वामी कायम आपली साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर आपला विश्वास असायला हवा. स्वामी सांगतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा. संकटसमयी स्वतः स्वामी तुमची साथ देतात आणि संकटाच्या काळात स्वामी तुम्हाला बाहेर काढतात. स्वामी नामावर आपला विश्वास असायला हवा. मग संकटे कितीही येऊ द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ स्वतः देतात. संकटकाळी मदत करणारे स्वामीच आहेत. संकटातून बाहेर काढणारे फक्त स्वामीच आहेत. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यातून आपल्याला पूर्णपणे बाहेर काढणारे देखील फक्त स्वामीच आहेत. आपल्या स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा, कारण प्रत्येक वेळेला तेच आपली मदत करत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी आपली मदत करतात. संकटकाळी स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. संकटाच्या काळात स्वामींनीच आपली मदत करून आपल्याला योग्य दिशेला नेले आहे. फक्त स्वामींवर आणि त्यांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून बघा. संकटे कितीही येऊ द्या. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला नक्की मदत करतात आणि स्वामींनीच तुमची साथ प्रत्येक वेळेला दिली आहे. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत उभा आहे. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी करतील. संकटात फक्त स्वामी मार्ग दाखवतील. संकटसमयी फक्त स्वामी तुम्हाला मार्गात नेत असतील. प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला रस्ता दाखवतात आणि प्रत्येक संकटात तेच तुम्हाला बाहेर काढतात. स्वामींवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी स्वतः तुमची मदत करताना तुम्हाला दिसतील. प्रत्येक वेळेला आयुष्यात अडचणी येतात. त्या आयुष्यातील अडचणींचा सामना करा, कारण स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत स्वतः करत असतात. स्वामी समर्थ महाराज आणि त्यांच्या श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात प्रत्येक संकटात मी तुमची मदत करत आहे. संकटकाळी स्वामीच आपली मदत करत असतात आणि संकटाच्या बाहेर देखील स्वामीच काढत असतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा, कारण ते आपली प्रत्येक वेळेला मदत करत असतात. स्वामींनी प्रत्येक संकटात आपली मदत केली आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत आहेत.
स्वामी नामस्मरणावर विश्वास तर ठेवून बघा. संकटसमयी फक्त स्वामी आपली मदत करतात. स्वामी कायम आपली साथ देत असतात. आपला श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असायला हवा. संकटे कितीही येऊ द्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात आणि प्रत्येक वेळेला स्वामीच आपल्याला संकटातून बाहेर काढत असतात. स्वामी कायम सांगतात, मी तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात फक्त स्वामींनी आपली साथ दिली आणि स्वामी आपली साथ कायम देत असतात. स्वामी नामस्मरणावर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असते. स्वामी समर्थांवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. स्वामी कायम सांगतात, आयुष्यात कधीही संकट येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची मदत मी स्वतः करत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप नक्की करा. स्वामी सरदेव म्हणतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देतोय. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामी तुमची मदत नक्की करतात. संकटांच्या काळात स्वामी तुमची साथ देतात आणि संकटामध्ये स्वामीच तुम्हाला बाहेर काढतात. फक्त स्वामींवर विश्वास असायला हवा. आपल्याला जेव्हा आयुष्यात संकटे येतात तेव्हा स्वामी नामाचा जप करायला हवा, कारण ते संकटातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. ज्यांना वाटतं की स्वामी त्यांची साथ देत नाहीत, त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करावा, कारण स्वामी आपली प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवून बघा. संकटकाळी स्वामी आपली मदत नक्की करतात. संकटांच्या अडचणीत स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप करून बघा तर प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. अडचणी प्रत्येकाला येत असतात. त्या अडचणींचा सामना करून संकटांच्या बाहेर जाणं फक्त आपल्या हातात आहे. फक्त त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. जेव्हा मेहनत करू तेव्हा संकटाच्या बाहेर आपल्याला स्वामी काढतील. स्वामी कायम सांगतात, मी सदैव तुमच्यासोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. संकटांना बाहेर काढण्यासाठी स्वामी आपली साथ सदैव देत आहेत. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ सदैव देत असतात. स्वामी आपली साथ सदैव देत राहतील. फक्त संकट समयी आपला स्वामींवर विश्वास असायला हवा. संकटात स्वामीच आपली मदत करतात. वाईट काळातून स्वामीच आपल्याला बाहेर काढतात. संकटसमयी स्वामींवर जर विश्वास ठेवला तर प्रत्येक अडचणीत स्वामी आपली मदत नक्की करत असतात. संकटसमयी स्वामींवर विश्वास ठेवला तर आयुष्यात कठीण प्रसंग येत नाहीत. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ नक्की देतात. संकटाच्या बाहेर देखील स्वामी स्वतः काढतात. श्री स्वामी समर्थांवर आपला विश्वास असायला हवा. बाकी सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात. ज्यांना वाटतं की आपल्या आयुष्यात स्वामी आपली साथ कधीही देत नाहीत, त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा डोळे बंद करून 5 वेळा जप करून बघा आणि पुन्हा एखाद्या कामात सुरुवात करा. बघा, तिथे तुम्हाला स्वामी तुमची साथ देताना दिसतील. संकटे भलेही खूप येतील, आयुष्य त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. कारण संकटे हे आपल्याला पुढे नेण्यासाठी येत असतात. फरक फक्त एवढा असतो, जे त्या संकटांचा सामना करतात ते पुढे जातात आणि बाकीचे सर्व काही जे संकटांना घाबरतात ते मागे राहतात. त्यामुळे संकटांना तोंड द्यायला घाबरू नका, कारण त्याच्याशिवाय आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. संकटे कितीही असतील, आयुष्यात त्यांचा सामना करायला शिका. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक वेळेला तुमचा विश्वासच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढेल. संकट काळात स्वामी तुमची साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून बघा. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही इतरांचे भले करू इच्छिता तेव्हा तेच तुमच्या आयुष्यात परत येते. हा निसर्गाचा नियम आहे. तुटलेल्या गोष्टींमुळे जीवनात सर्वात जास्त त्रास होतो, जसे की विश्वास, हृदय, झोप आणि प्रत्येकाकडून अपेक्षा, इच्छा पूर्ण झाली नाही तर राग येतो आणि ती इच्छा, अपेक्षा पूर्ण झाली तर लोभ वाढतो. या जीवनात प्रत्येक परिस्थितीत संयम राखण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा.
देव म्हणतो सगळेजण जेव्हा मदतीची गरज असेल तर मदत घ्यायला येतात, परंतु जेव्हा आपल्याला मदतीची आवश्यकता असते तेव्हा मदतीसाठी कोणीही येत नसते. तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव म्हणतो सत्कर्म करा आणि ते विसरा. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ दुप्पट मिळेल. चाकूची धार खूप तीक्ष्ण असते, पण ती झाड तोडू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत आहे, पण केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम आहे. त्यामुळे दुसऱ्यांची स्वतःशी तुलना करू नका. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर स्वामी माऊली मी तुझं लेकरू आहे असे टाईप करा. देव म्हणतो संकटे कापसाने भरली आहेत. बघत राहिलात तर ते खूप जड दिसेल आणि उचललं तर खूप हलकं होईल. जेव्हा देव तुमच्यावर प्रेम करतो तेव्हा तो तुमच्यासाठी जे चांगलं आहे ते करतो आणि त्या सर्व लोकांना तुमच्यापासून दूर ठेवतो जे तुमच्या लायक नाहीत. तुम्ही सहमत असाल तर होय देवा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतो तुमच्या समस्या कधीही कोणाशीही शेअर करू नका, कारण 80% लोक तुमच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत आणि बाकी 20% लोकांना तुम्हाला या समस्या आहेत याचा आनंद होत असतो. देव म्हणतो एखाद्याला तुमची किंमत समजत नसेल तर अशी अजिबात इच्छा करू नका, कारण रद्दी विकणाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. मृत्यू आणि हास्य ही 2 शक्तिशाली साधने आहेत. हास्य हा अनेक समस्या सोडवण्याचा मार्ग आहे आणि मृत्यू हा अनेक समस्या टाळण्याचा मार्ग आहे. कोणीही माणूस स्वतःला अशा प्रकारे बदलत नाही. आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या माणसाला बदलायला भाग पाडतात. आयुष्य एकदाच येते हे जवळजवळ नक्कीच खोटे आहे, तर मृत्यू एकदाच येतो आणि जीवन बदलायला भाग पाडतो. जीवन रोज जगायला मिळते. देव म्हणतो जे तुमचे वाईट करतात त्यांना करू द्या. अशी कामे छोटी छोटी माणसंच करतात, तर फक्त काही लोक दुसऱ्यांची फसवणूक कधीही करणार नाहीत असे म्हणून सुद्धा कोणाच्या तरी जवळ असण्याचा आव आणतात आणि त्यांना फसवतात. ही सुद्धा मोठी फसवणूक आहे. हिंमत नाही असं न बोलता पराजयाने आता पुढे जावे लागेल आणि जे कोण तुम्हाला म्हणाले होते की ते तुमच्या हातून होणार नाही, तर त्यांना त्याचे प्रात्यक्षिकरित्या करून दाखवावे लागेल. तुम्ही सहमत असाल तर होय देवा, मी सर्व संकटांना सामोरे जायला तयार आहे असे टाईप करा. देव म्हणतो कुणीही स्वतःहून नाते जोडत नाही, कारण तुम्हाला कधी कोठे आणि कोणाबरोबर भेटायचे आहे फक्त वरील देवच ते ठरवतो. काही लोक जे बोलतात ते विचार न करता काहीही बोलतात, पण ते सर्व ऐकणाऱ्यांचे काय होते याचा कधी विचार केला आहे का? जीवन जगण्यासाठी मौन आवश्यक आहे, परंतु जेव्हा सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा शस्त्र उचलणे अनिवार्य होते. मन वाईट असेल तर वाईट बोलू नये, कारण मन नंतर बरे होईल, पण एकदा बोललेले शब्द ते काही बरे होत नाहीत. स्वामी म्हणतात मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकंच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुखकर केला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी पाठीशी आहेत या विश्वासाने कार्याला सुरुवात करा. समस्या येतच नाही आणि जरी आली तरी तिचं सहजासहज निवारण होईल. तुझ्या सेवेतच ती शक्ती आहे जी स्वामींना खेचून तुझ्यापाशी आणू शकते. एखाद्या घराला स्वामी सेवा मिळणं हे त्या कुटुंबातील अनेक पिढ्यांच्या पुण्याईचं फळ असतं. म्हणून सेवेत टिकून राहा. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगते. जीवाचे कान करून ऐका. स्वामी नाम घ्या, वाणी पवित्र होईल. स्वामी रूप बघा, डोळे पवित्र होतील. स्वामी चरणांचं दर्शन घ्या, हात पवित्र होतील. स्वामी चिंतन करा, मन पवित्र होईल. स्वामींना जीवन समर्पित करा, जीवनच पवित्र होईल. आपण फक्त पूर्ण श्रद्धेने आपल्या गुरुला शरण जायचं, कारण आपल्या गुरुला आपल्या समस्येचं मूळ कारण माहीत असतं. लक्षात घ्या, तुम्ही या विश्वातील एका अशा व्यक्तीच्या सान्निध्यात आहात, शक्तीच्या सान्निध्यात आहात. आपली संकटं स्वामींसाठी अगदी क्षुल्लक आहेत. स्वामींच्या मात्र एका फुंकाराने संकटांची राख रांगोळी होते. त्यामुळे निश्चिंत राहा. चिंता नाही तर चिंतन करा आणि प्रत्येक भक्ताच्या प्रत्येक कृतीवर स्वामींची अगदी बारीक नजर असते. त्यामुळे कर्मांवर लक्ष द्या. स्वामींना पूर्ण शरण जा, कारण सर्वांच्या जीवनाचं कंट्रोल हे स्वामी हातात आहे आणि स्वामींना जे द्यायचं आहे ते स्वामी निश्चित देतात. मग माध्यम काहीही असू शकतं. आणि स्वामी महाराज हे एक असं दैवत आहेत की जे आपल्या भक्ताचं विधिलिखित सुद्धा बदलू शकतात. जिथे स्वामींचा स्पर्श होतो
तिथे भरभराट होतेच. तुम्ही फक्त स्वामींना शरण जा. स्वामींकडे तुमच्या प्रत्येक समस्येसाठी समाधान आहे. त्रास देणाऱ्या प्रत्येकाला विरोध करत बसू नका. काही गोष्टी आता स्वामींवर सोपवा आणि पापपुण्यांमध्ये कर्मकांडामध्ये अडकू नका. लक्षात घ्या, स्वामींना खरा विटाळ तर आपल्या पापी कर्मांचा होत असतो, आपल्या शरीरातील एखाद्या कुठल्या गोष्टीचा नाही. स्वामी तुमच्या विश्वासाची परीक्षा बघत आहेत आणि तुम्हाला त्यात आता उत्तीर्ण व्हायचं आहे. लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, स्वामींनी आपल्याला सेवेत घेतलं आहे आणि आपल्याला सेवेत टिकून राहायचं आहे. विश्वास ठेवा, स्वामींचं नियोजन अचूक आहे. योग्य वेळी योग्य घटना घडेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. दररोज मी सुखी आहे, मी समाधानी आहे असं म्हणत जा. मग बघा तुम्ही तसेच व्हाल, कारण हे ब्रह्मांड तुम्हाला तेच देतं जे तुम्ही बोलत असता. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलंय. याच आशेवर मागची पानं झाकत चला आणि लक्षात ठेवा, जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा की ते तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा की आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. जे घडतंय तुमच्या आयुष्यात ते नक्कीच तुमच्या मनासारखं नाही, पण जे घडतंय ते गरजेचं आहे, कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे. आपण नेहमी आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केलं, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागता देतात. म्हणून तुम्ही फक्त शुद्ध अंतःकरण ठेवून स्वामींचं नामस्मरण करा, भक्ती करा आणि फक्त जे घेऊन जायचं आहे त्याच्या मागे पळा. जे येथेच ठेवून जायचं आहे त्याच्या मागे धावू नका. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसतं. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंधात ठेवायचे आहेत. अरे एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विचारत नाही की समुद्र कुठे आहे, मार्ग कसा आहे, किती दूर आहे, मिळेल का नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचते. त्यामुळे परमेश्वराची त्यामागे परमेश्वराची शक्ती असते. तसंच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणारच. फक्त न डगमगता वाटचाल सुरू ठेवा. प्रत्येकाच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची एक वेळ ठरलेली असते आणि त्यात पण तुमचे कर्म, तुमचे आचरण, तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा, भक्ती, विश्वास हा तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनात काहीही होऊ द्या, कितीही अघटित घडू द्या, ती एक स्वामींनी घेतलेली परीक्षा असते. आपण हार मानायची नाही. स्वामी तुमचं सामर्थ्य वाढवत असतात. फक्त विश्वास, श्रद्धा दृढ असावी. भक्ती सेवा करत राहावी. तुमचं कल्याण होणार यात शंका नाही. आपल्याला सर्व काही मिळेल. फक्त थोडा संयम ठेवा आणि स्मरणात असू द्या, हा आपला देह पंचभूतांनी बनलेला आहे. तो एक ना दिवस या पंचभूतात विलीन होणार आहे. या देहाचा गर्व करू नका. देहाचा अहंकार बाळगू नका. अहंकार एक ना एक दिवस पतन करतो. त्यापेक्षा या देहाचा सदुपयोग करून स्वामी भक्तीत विलीन व्हा आणि स्वतःचं आत्मकल्याण साध्य करून घ्या. बाळा, जे स्वप्न तू पाहत आहेस ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार आहे. तू काळजी करू नकोस. फक्त संयम ठेव. लक्षात ठेव, मनात जर श्रद्धा आणि अविश्वास असेल तर अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा सहज शक्य होईल. तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपला किमती वेळ वाया घालवू नका. कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो. म्हणूनच ना कोणाशी स्पर्धा असावी, ना कोणाचा द्वेष असावा, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कोणाला कमी लेखण्याची गुरुमी असावी. फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्यात असावी. कारण मी पाहत आहे, तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुम्ही करत असलेले कर्म मला माहीत आहे. सध्या तुम्ही एका गोष्टीसाठी खूप तळमळत आहात, पण प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित असते आणि ते मिळण्याचं ठिकाणसुद्धा निश्चित असतं. एकदा योग्य वेळ आली की तुम्हाला तुमचं इच्छित फळ दिलं जाईल. बाळांनो, तुम्ही शुद्ध अंतःकरणाने माझी भक्ती करत आहात ना, तर निश्चिंत राहा, निर्भय राहा.
मी तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन केलं आहे. मी तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत आहे. इतकंच नव्हे तर परलोकातील मार्गसुद्धा सुखकर केला आहे. मग आता म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि आज दुःख आलं तरी सुख पण येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा, कारण इच्छा असूनही माणूस ते बदलू शकत नाही. तू माझं बाळ आहेस, म्हणून तुला एक गोष्ट सांगतो. प्रार्थना आणि विश्वास दोन्हीही अदृश्य आहेत, परंतु दोघांत इतकी ताकद आहे की ती अशक्य गोष्टी शक्य करतात. तू प्रार्थना कर, तुझ्या प्रार्थनेला आम्ही प्रतिसाद देणार. आणि लक्षात ठेव, रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नकोस. गती कमी कर, पण पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट जास्त सुखमय असेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वात प्रथम मन शांत करायचं आहे आणि दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि डोळे बंद ठेवून हा संदेश ऐकायचा आहे. आत्ता या क्षणापासून जे श्रेष्ठ आहेत ते तुमच्यासोबत जोडले जात आहेत. या ब्रह्मांड नायकाची कृपा आता तुमच्यावर होत आहे. म्हणून मनापासून सर्वांनी त्यांना धन्यवाद म्हणायचा आहे, ज्यांनी प्रत्येक संकटात तुमची मदत केली आहे. कारण आता तुमच्या नशिबात सुख लिहिलं जात आहे. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन नौका आम्ही चालवत आहोत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा, कोणीही तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुझं दुःख, तुझ्या वेदना, तुझी स्वप्न दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला सांग. अनन्य भाव नावाने आम्हाला साथ घाल. आम्ही तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा, तुझे दुःख तर खूप कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून बाहेर आणतो. म्हणून तू फक्त निस्वार्थ निष्काम सेवा सुरू ठेव. आमची कृपा तुझ्यावर नक्की होईल आणि मी कुठल्याही रूपात तुझी परीक्षा बघू शकतो. तुम्ही निस्वार्थी सेवा करत आहात का? नाही. बाळांनो, तुम्हाला आमच्या या परीक्षेत पास व्हायचं आहे. एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झालात की आमच्या कृपेला सीमाच राहत नाही. आणि लक्षात घे, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छाप्राप्तीसाठी निमित्त ठरतात. आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमातून आम्ही तुझ्या समस्येचे उत्तर देऊ. विश्वासाने आमची सेवा करत राहा. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे, अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. अहंकार सत्य पाहूच देत नाही. रुसलेल्या मौनापेक्षा बोललेल्या तक्रारी अधिक चांगल्या असतात. रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी ह्या अधिक चांगल्या असतात. त्यामुळे रुसून बसण्यापेक्षा किंवा अबोला धरण्यापेक्षा कधीतरी बोलण्याचाही प्रयत्न कर. जे काही गैरसमज आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न कर. अरे, आयुष्यात सर्व काही मिळते, पण जे तू शोधत असतोस ना ते कधीच मिळत नाही. आयुष्य संपत जातं, पण शोधकार्य मात्र थांबत नाही. आणि अंतिम क्षणी लक्षात येतं की जे तू बाहेर शोधत होतास ते तुझ्या जवळ होतं. ते म्हणजे समाधान. अरे, प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान शोधायला शिक. जेव्हा तुला समाधान प्राप्त होतं ना, तेव्हा आपोआपच तुला सुख काय आहे हे देखील कळू लागतं. म्हणून सुख शोधण्यापेक्षा समाधान मिळवण्याचा प्रयत्न कर. नक्कीच या जगाच्या पाठीवर तुला कोणीही दुःख देणार नाही आणि तू सदैव सुखी राहशील. अरे, सारखा सारखा भूतकाळाचा विचार करू नकोस. त्याने फक्त तुझ्या डोळ्यात पाणी येईल. भविष्याची अति काळजी देखील करू नकोस. त्याने तुझ्या मनात फक्त समस्या निर्माण होतील. तुला जगायचंच असेल तर वर्तमानात जग. वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हा समोर हसून गेलास ना तर तुझ्या जीवनात आनंद निर्माण होईल. आणि जेव्हा तुझ्या जीवनात आनंद निर्माण होतो तेव्हा तुला अधिक उत्साह प्राप्त होतो. आणि जेव्हा तू उत्साहाने एखादी गोष्ट करतोस तेव्हा नक्कीच तुझं भविष्य देखील सुंदर बनतं. तुझं भविष्य देखील सुंदर बनतं. या भौतिक संसारात सर्वात अमूल्य म्हणजे वेळ आहे. तू कितीही श्रीमंत असलास तरीही वेळ तुला कधीच विकत घेता येणार नाही आणि वेळ कुणाकडे मागूनही मिळत नाही. तेव्हा वेळ साधून वर्तमान यशस्वी कर. भविष्य आपोआप चांगलंच होणार आहे.
अरे तू कोणते कपडे परिधान केले म्हणजे चांगला दिसणार, हा विचार करण्यापेक्षा तू कोणते कर्म केले म्हणजे तू भगवंताला आवडशील, हा विचार कर. जेव्हा तू असा विचार करतोस तेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही, आणि जेव्हा तुझ्या हातून दुष्कर्म घडत नाही तेव्हा तू आमचा प्रिय भक्त होतोस. कारण चांगले कर्म करणारे भक्त आम्हाला अधिक प्रिय असतात, आणि अशा भक्तांच्या पाठीशी आम्ही सदैव खंबीरपणे उभे असतो. अरे कधी कधी सुक्याबरोबर ओले जळणे चुकीचे आहे. चूक झाल्यावर तू अनावधानाने घडली असं म्हणून मोकळा होतोस, पण ज्याची चूक नसते त्याला मात्र त्याचा त्रास अधिक होतो. म्हणून एखादी गोष्ट करताना तुझे भान जागृत ठेवणे गरजेचे असते, आणि तुला या गोष्टी अध्यात्म शिकवते, गुरुचरित्र शिकवते. म्हणून तू अध्यात्माचा मार्ग निवड, गुरुचरित्राचं वाचन कर. तेव्हा खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य कशा पद्धतीने जगायचं याची शिकवण मिळणार आहे, आणि तुझं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी देखील मदत मिळणार आहे. अरे तुला मिळालेला हा जन्म तुझ्या हातात नव्हता, तुझा मृत्यू देखील तुझ्या हातात नाही, पण यामधला जो खेळ आहे ना, तो नक्कीच तुझ्या या स्वामींच्या हातात आहे. म्हणून तुला हा खेळ जर जिंकायचा असेल तर तुला आमच्या नामाची गोडी लावून घ्यावी लागेल, आणि जेव्हा तू सतत आमचं नामस्मरण करतो तेव्हा तुझ्या या खेळातील विजय नक्कीच ठरलेला असतो. कारण तो खेळ खेळताना आम्ही तुला मदत करत असतो, आणि प्रत्येक वाटेवर प्रत्येक अडथळ्याला सामोरे जात असताना तुझी स्वामी माऊली तुझ्यासोबत असून तुला मार्गदर्शनही करत असते. फक्त आमची कृपा समजण्यासाठी भक्ताला देखील तितकंच प्रामाणिक असावं लागतं, आणि आमच्या भक्ताची आमच्यावर तेवढी श्रद्धा असावी लागते. काहीही झालं तरी कोणाच्या सध्याच्या परिस्थितीवरून त्याची खिल्ली उडवू नको, कारण काळ इतका सामर्थ्यशाली असतो की तो सामान्य कोळशाला हळूहळू हिरा बनवतो. इतरांचा आदर करायला शिक. जेव्हा तू इतरांचा आदर करतोस तेव्हा तुला देखील आपोआप आदर मिळत असतो. वाईट वेळ ही जादूप्रमाणे असते, जी तुझ्या जवळच्या माणसांना गायब करून टाकते. म्हणून वाईट वेळेला कधीही वाईट म्हणू नकोस. अरे ही वाईट वेळच तुला आपलं कोण आणि परकं कोण याची जाणीव करून देत असते. जो नेहमी चांगल्या माणसांचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लागते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहायला शिक. राहणे योग्य, स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणं यापेक्षा दुसरं सुंदर काहीच नसतं. म्हणून शक्य होईल तितकं दुसऱ्यांच्या मनामध्ये घर करण्याची जागा मिळवण्याचा प्रयत्न कर, पण इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना कधीही करू नकोस. अरे तुझं जे आयुष्य आहे आणि तुझं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत जर राहिलास ना, तर तुला कधीच मनःशांती लाभणार नाही. तुझ्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानायला शिक. कदाचित तुझ्याकडे जे आहे त्यासाठी अनेक जण आमच्याकडे येऊन प्रार्थना करत असतात, आणि तरीही त्यांना ते मिळत नाही. म्हणून तुझ्याकडे जे आहे त्याच्यात आनंद मानायला शिक. जोपर्यंत तू स्वतःमध्ये आनंद शोधणार नाहीस तोपर्यंत तुला आनंद काय आहे हे समजणार नाही. अरे या समाजात वावरत असताना प्रत्युत्तर करणं सोपं असतं, पण बघ, प्रत्युत्तर द्यायला सामर्थ्य लागतं असं नाही, तर शांत बसून सहन करायला देखील खूप सामर्थ्य असावं लागतं. आणि हे सामर्थ्य तुझ्या स्वतःमध्ये निर्माण कर. जेव्हा तू शांत बसून सहन करतोस आणि नंतर देखील त्यावर विचार करतोस तेव्हा बऱ्याच वाईट गोष्टींना आळा बसतो. कारण बऱ्याचदा वादापेक्षा शांत राहिलेलं कधीही तुझ्या हिताचं ठरतं. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते ना, त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. म्हणून तुला सांगतोय, संयम ठेव, समाधान मान आणि सहनशीलता वाढव. जेव्हा या तीनही गोष्टी तुझ्याकडे येतात तेव्हा निश्चितच तू एक उत्तम व्यक्ती बनतोस आणि माझ्या जवळचा होऊन जातोस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर आज आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तू मलाच माता पिता मान, कारण सर्व काही मीच तुला देणार आहे. चांगले आरोग्य निर्माण केले जात आहे ते तुमच्यासाठीच, आणि तुमचे त्रास, संघर्ष कमी करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवले जात आहेत. तुम्ही ज्याच्या शोधात आहात ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही 2 पावले पुढे टाकून चालावे, कारण ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा आहे, अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या जीवनात जे काही सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहात ते आश्चर्यकारक तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. तुमची परिस्थिती बदलण्यात येत आहे. स्वामींवर विश्वास असल्यास, होय देवा, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा.
भरपूर आशीर्वाद तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ देण्यासाठी येत आहेत. तुम्ही फक्त ते मागा, ती इच्छा करा आणि ते सर्व काही प्रकट केले जाईल. देव तुमच्यासाठी ते सर्व काही भेटवस्तूच्या रूपात पाठवत आहे. तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर खूप काही सुंदर निर्माण होणार आहे जे तुमच्यासाठी आहे. मग तुम्ही ते स्वीकार करण्यास तयार असाल. चमत्कार देव पाठवत आहे ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा आणि त्याचा आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, मी तुला प्रेमाने साथ देईन. नेहमी लक्षात ठेवा, देव आपल्यासाठी इथे उपस्थित आहे. कधी तो आपल्या विरुद्ध नाही आणि तो आपल्यासोबत असतो. परमेश्वर तुमच्या लढाया लढतो आणि तुम्हाला आव्हानाबद्दल सर्व काही प्रेरणा देतो, कारण तुम्ही ते लढावे, ते सर्व काही प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका. देव तुम्हाला मागे ठेवायला नाही तर पुढे नेण्यासाठी आहे. देवाजवळ सर्व काही सकारात्मक आहे. तुमच्यातून ते नकारात्मक काढून टाकण्यात येत आहे. तुम्ही आता त्या हंगामात जात आहात जिथे प्रार्थना स्वीकार होते आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंद दिला जातो. चिंता करणे सोडा. काही गोष्टींना तुम्ही तोंड देऊ शकता, पण काही गोष्टी देवाच्या हातात आहेत. त्या देवाच्या हातातच ठेवा, कारण तुम्ही देवावर जितका विश्वास ठेवाल आणि देवाकडून जे काही प्राप्त कराल ते शाश्वत असेल. ते तुमच्यासाठी मौल्यवान आणि महत्त्वाचे असेल. देव म्हणतात, बाळा, माझ्या दयाळूपणाचा अर्थ असा आहे की मी तुम्ही सर्व दीर्घकाळ माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल, कारण तशी माझी इच्छा आहे. माझ्या दयाळूपणाने मी तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितो, आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो. जर तुम्ही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर विपुलतेने तुमचे घरदार भरले जाईल. तुम्ही त्या महानतेने परिपूर्ण केले जाल. तुम्ही एक स्रोत व्हाल आणि तुमच्यासाठी ते सर्व काही देव करेल. देवाच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. काही भेटवस्तू देऊन आशीर्वाद देईल जी तुमच्या सर्व चिंता हरण करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावरही विश्वास ठेवा. तुमचे आरोग्य उत्तम करण्यासाठी हे लक्षात ठेवा की देवाकडून येणारे आशीर्वाद तुमच्या आरोग्यावर चांगले परिणाम करणारे आहेत. मग तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणा की मी ते आशीर्वाद स्वीकार करतो. देव तुम्हाला कठीण काळातही मार्गदर्शन करेल, जो तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा, मदत, चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे. त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा, कारण ती अफाट योजना आहे. आपल्या जीवनातील चमत्कारांची अपेक्षा करा. त्यामुळे पुढे 7 दिवस आनंदाचे असतील. तुम्ही जे काही इच्छित असाल ते तुम्हाला मिळेल. प्रेमाने भरलेले, शांततेने भरलेले असतील यावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला तुमच्या सर्व चिंता, भीती, तणाव सोडून देण्यास आमंत्रित करतो. तो तुम्हाला पूर्ण शांतता आणि चिंताविरहित जीवन, आव्हानात्मक परिस्थितीला काहीतरी चांगले बनवण्याची हमी देतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुमच्या प्रार्थना नेहमी ऐकल्या जातात. काही वेळा उत्तरे येतात तेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास वाढवा. त्याच्या किमान अपेक्षा करता. अनेक चमत्कार आणि आशीर्वादाने भरलेल्या वेळेसाठी स्वतःला तयार करा. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे असे टाईप करा आणि माझा देव महान असे टाईप करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि परिवर्तनासाठी सज्ज व्हा, कारण हे सर्व काही शुभ परिवर्तन तुमच्यासाठी होत आहे. तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करत आहे. देव तुम्हाला समृद्धी आणि विपुलतेने यशाकडे नेत आहे. तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा वाटत असेल तरीही देव तुमच्या सर्व काही काळजी नष्ट करणार आहे आणि शक्तीचा स्रोत आहे, हे लक्षात ठेवा. आपण एकत्र प्रार्थना करूयात की तुमची प्रार्थना तुम्ही स्वीकार करावी आणि म्हणावी, हे माझ्या स्वामी माऊली, मी तुझ्या सर्व काही स्वाधीन करतो. माझ्या ज्या काही चिंता आहेत, क्लेश आहे, दुःख आहे, त्रास आहे, ते सर्व काही मी तुला सोपवतो आणि तुमच्या सर्व काही आशीर्वादांवर विश्वास करतो. हे देवा, माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्यासाठी मला क्षमा करा. मी काही गोष्टींसाठी अपराधी असेल तर तुम्ही माझे अपराध नष्ट करा. मला आशीर्वादित करा. देवा, मी कित्येक ठिकाणी चुकलो असेल पण मला त्यासाठी क्षमा करा. मी तुमची प्रार्थना करत आहे. मी तुमच्याकडे आलो आहे, मला मदत करा. मी त्या सर्व काही संकटातून बाहेर पडू इच्छितो. अशी प्रार्थना देवाला करताच देव प्रसन्न होतील आणि तुमच्या दिशेने ते भरभराट आणि आनंदाचे क्षण येतील. जर तुम्ही ही प्रार्थना करत असाल तर मनोभावे प्रार्थना करा. देवाला सर्व काही आपले सांगून टाका आणि मोकळे व्हा. तुमच्या हातून काही चुका घडल्या असतील
कारण प्रत्येक मानव काही ना काही आपले सांगून चुका करत असतो. पण मग त्याचे असे नाही की देव कधीच माफ करणार नाही. देव त्यासाठीही क्षमा करतील, कारण देव दयाळू आहे. देवाच्या दयाळूपणावर विश्वास ठेवा. आनंद येत आहे तुमच्या दिशेने. देवाची उपस्थिती आणि विश्रांती घ्या. हे मना, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटांच्या बहाण्याने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामींवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद्य ठेव आणि संकटांचा सामना करत स्वामींच्या परीक्षेत पास हो. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींपर्यंत पोहोचतेच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. सुरक्षित रहा, काळजी घ्या, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.